हॅलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। तर आत्ता वाजलेत घड्याळामध्ये 2:30 वाजत आलेले आहेत आणि मी आत्ता जेवते आहे। तर आता जेवणामध्ये तुम्ही म्हणत असाल काय, तर भाकरी बाजरीची आणि मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि थोडेसे काल मी ते मक्याचे चिवडा असतो ना, तो बनवला होता मला ना, तो घेतला। पण लाईक भाकरी, खरडा आणि मेथी। आणि मी खाते कुठं, माझ्या आर्ट टेबलवरती। ॲक्च्युली आज सकाळी, आजचा सोमवार, आज मला खरं तर ब्लॉग करायला टाईम मिळाला नाही। म्हटलं करू काय, सकाळी सगळं पटपट आवरून घेतलं। प्लस कालपासून थोडंसं इकडे थंडी जरा जाणवते, त्यामुळे असं अंगात थोडी कणकण असल्यासारखं होतं। सकाळचे सगळं डेली रुटीनची कामं करून टाकली, स्वयंपाक बसून सगळं पेंटिंग करायला घेतली। बराच वेळ विचार केला काय करू। पेंटिंगचं काम सुरू आहे, तर थोडंसं दाखवते। लाईक पेंटिंगचं काम सुरू आहे। सगळा पसारा खूप पडलाय, खूप पसारा एकंदरीत। आणि इकडं जेवण सुद्धा मी आता इथे करते, म्हणजे ते समाधान मिळतं। जसं तुम्ही आता बघितलंय की जेवण सुद्धा मी इथे करते। म्हटलं आता चला एक अपडेट द्यावी तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळे जेवायला या। आता म्हणजे हीच नशा आहे ॲक्च्युली, जेव्हा आपण आर्टमध्ये घुसतो, म्हणजे मी अजून फुल ऑन घुसलेली नाही आहे लाईक, पण जेव्हा आपण त्याच्यात उतरतो ना, तेव्हा मला लक्षात राहत नाही। आणि मला मगापासून पोटात असं वाटते काहीतरी होतंय मला, पण नंतर लक्षात आलं की मला भूक आली आहे आणि भूक लागली आहे, सॉरी। आणि पेंटिंगच्या नादामध्ये ते विसरून गेले। काहीतरी थोडंसं वेगळं करायचं बघते मी पेंटिंगमध्ये, पण आणि माझ्या बाबतीत काय होतं पेंटिंगचं की मी असं ठरवून काय नाही करू शकत। माझा तो प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून, की आता हे आम्ही जे कमर्शियल आर्ट वर्क असतात ते आम्हाला ठरवून दिलेलं असतं की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला असं पाहिजे। ते आपण त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे देतो, बरोबर। पण जेव्हा मी स्वतःचं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला जाते ना, तेव्हा मी ठरवत नाही असं। तर आता तुम्ही म्हणत असाल की का नाही ठरवत आहे। माझा प्रॉब्लेम काय आहे, मी जे काय ठरवते ना, काहीतरी वेगळंच होतं। त्यामुळं मला फक्त एवढंच माहीत असतं की माझ्यासमोर कॅनव्हास आहे, कलर आहेत आणि ब्रश आहे। काय करते ते मला माहिती नाही आहे, काय होणार आहे तेही मला माहिती नाही आहे, पण काम करत राहते। आणि जेव्हा ते काम कम्प्लीट होतं ते खतरनाक होतं, आणि त्यानंतर आपलाच विश्वास असत नाही की हे काम मी केलंय का। तर हे माझ्या बाबतीत, पेंटिंगच्या बाबतीत खूप वेळा होतं। आता राहिली गोष्ट, आता काय झालंय, बऱ्याच वर्षाचा गॅप पडलाय म्हणजे पेंटिंगमध्ये उतरण्याचा। तसं आम्ही करतो, जे आम्ही कस्टमरना आमच्या शिकवतो किंवा जे त्यांच्या काही मागण्या असतात त्या पद्धतीने आपल्याला बनवावं लागतं। बऱ्याच वेळेला आपण हॉबी क्लासेसमध्ये असतात की त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो डीपमध्ये जाऊन शिकायला, मग त्या पद्धतीचे स्मार्ट वर्क थोडे वेगळे असतात, त्याच्यामध्ये ते खुश होऊन जातात। पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये स्वतःचे जेव्हा आपले आर्ट वर्क यायला लागतात ना, तेव्हा मग ते ठरवून होत नाहीत। म्हणजे आज माझा मूड आला, मी आज इथं पेंटिंग केलं आहे आता की मी इथं बसून जेवते। पण जर माझा आता पुढच्या क्षणात माझा मूड गेला तर मग मी हे सामान असंच पडून राहील खूप दिवस। तर म्हणजे मुडी, थोडक्यात असं सांगायचं की आर्टिस्ट मुडी असतात। आणि ते काय असं ते ठरवून नाहीत करत, ते त्यांच्याबरोबर ते नॅचरल होत असतं। हे तर मी तुम्हाला माझ्याही अनुभवावरून सांगते। इव्हन कधी कधी असं होतं की कशात पण आम्हाला पेंटिंग दिसू शकतात, भिंतीवरच्या पाण्याच्या ओघळामध्ये सुद्धा आम्हाला ती स्केचची दिसू शकते डोळ्याला, आणि कशामध्ये झाडाच्या बुंद्यामध्ये दिसू शकते, जेव्हा ढग येतात त्या ढगामध्ये पण आम्हाला काहीतरी चित्र दिसतं। तर हे दगडांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही कुठे जातो, म्हणजे ट्रेकिंगला किंवा कुठे नदी किनारी किंवा असं फिरण्यात येतं, तेव्हा तिकडे मी दगड गोळा करत असते। तर आजूबाजूच्यांना वाटतं की काय वेड्यासारखं दगड, पण त्या दगडांमधलं सौंदर्य जे आम्हाला दिसतं ते त्या लोकांना नाही दिसत। आता सवय झाली मला या सगळ्या गोष्टींची। मी कधीतरी माझ्या दगडांचंही कलेक्शन दाखवेन। आता काय बरेच मी ते माझ्या पॉडमध्ये पण ठेवलेले आहेत। आधी खूप कलेक्शन होतं माझ्याकडे, पण टाकून दिलं मी, म्हणजे देऊन टाकलं सगळ्यांना ज्यांना पाहिजेत त्यांना, किंवा मग झाडांमध्ये वगैरे ठेवलेत। मोस्टली तर देऊनच टाकलं मी। खूप छान छान दगडांचं कलेक्शन होतं माझ्याकडे। सो ठीक आहे, तर म्हटलं चला आता
एक अपडेट द्यावी सगळ्यांना जाता जाता की आजचा व्लॉग, आजची बडबडीचा व्लॉग काही आलेला नाही आहे. आज प्रयत्न करते की फायनल पेंटिंग तयार करण्याचा. आता ती कशी तयार होते काय होते अजून मलाही नाही माहिती. तयार झाली की त्याचा अपडेट मी तुम्हाला देईन किंवा त्याची एक छोटीशी रील्स येईल. सध्या तर मी आता छोटे छोटे कॅनव्हासवरतीच करते, म्हणजे A4 साईजच्या, जो नॉर्मल मोठा पेपर असतो A4 साईजचा त्याच्या. आणि मला ॲक्च्युली जे पेंटिंग मला कधी सुचतात खरं तुम्ही बिलीव्ह नाही करणार, की जेव्हा मोठा कॅनव्हास असतो ना तेव्हा मला सुचायला लागतं. म्हणजे काहीतरी इथे हे होऊ शकतं, तिथे ते होऊ शकतं. बघू हळूहळू मी मोठ्या पण कॅनव्हास आणणार आहे. फक्त ते आणण्यासाठी आता विचार करते की ते बसमधून येणार नाहीत, त्याच्यासाठी मग काहीतरी प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून जावं लागेल आपल्याला. सो बघूया पुढच्या गोष्टी आहेत. 1-2 दिवसात जर मी परत आर्ट गॅलरीमध्ये गेले तर नक्कीच आणूयात आपण कॅनव्हास. बाकी काल पॅलेटमध्ये जे टाकले होते वॉटर कलर ते आता सुकत आहेत. आणि इकडं सुरू आहे माझं आता ॲक्रेलिकचं काम करते मी. इंडियन आर्ट पेंटिंग बनवते. पिचवाई म्हणून ह्या पेंटिंगचं नाव आहे. त्याच्यात मोस्टली गायी दाखवली जातात. म्हटलं आता आपण स्टार्टअप सुरूच केला आहे तर पहिलं आपण गायीपासून सुरुवात करूयात. गोमाता म्हणजे सगळं असतं आणि मला गाय खूप आवडते. तर चला तर मग आता आजचा व्लॉगिंगमध्ये हेच असणार आहे. म्हटलं जाता जाता तुम्हाला थोडंसं अपडेट करावं. एकंदरीत आज सकाळपासून काही बघितलं नाही, स्वतःकडे काही नाही, त्या कामावरती म्हणजे घरातली कामं आवरली. आणि किती वेळ मला पेंटिंगसाठी मिळतो तर त्या हिशोबाने मग मी आता घरातले सगळे मॅनेजमेंट आधी पण होतीच तशी करून ठेवली आहे. पण आता जरा फोकस जास्त आहे स्वतःच्या पेंटिंगकडे, स्वतःच्या कंपोजिशनकडे. तर चला मग आता निरोप घेते आणि जेवण करून घेते. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.